हे प्रभू परमेश्वरा, पृथ्वीच्या निर्मात्या, ज्ञानाच्या महासागरा, आज तू आम्हाला इथे एक अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी आमच्या मॅडमच्या सेवापूर्ण कार्यक्रमासाठी एकत्रित केलेला आहे त्याबद्दल आणि या क्षणाबद्दल आम्हाला सर्वांचं आरोग्य निरामय ठेवल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या हा संपूर्ण कार्यक्रम आणि त्यानंतर मॅडमचं सेकंड इनिंग चांगल्या प्रकारे पार पडावी म्हणून आम्ही विशेष प्रार्थना करतो. या प्रसंगी जे शिक्षकेतर बंधू भगिनी, व्यवस्थापक प्राचार्य जे आज आपल्याला हयात आहेत म्हणून त्यांनी हा महाराष्ट्राचा पाया उभवलेला आहे त्यांचे मी इथे प्रत्यक्षाने आठवण करतो. आज आपल्यामध्ये 3 अभिषेक आहेत कारण आता हा दिवस जो आहे तो अत्यंत पवित्र दिवस आहे आणि म्हणून आपण सर्वजण एका आवाजामध्ये आमच्या स्वर्गीय बापा ही सर्वोत्कृष्ट प्रार्थना एकत्रपणे म्हणूया. आमच्या पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील त्याच्याप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला धन्यवाद. आपण सगळ्यांनी करून देण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सौ विठ्ठल आंबेडकर मॅडम यांना स्टेजवर बोलावतो. स्वागतम, शुभ स्वागतम. सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे, उजळलेला अमृत आहे तेज तेथे तोडीची. त्या मनाला पडाले भाव माझ्या या मनाचे, गोड मागून घ्या अतिथी गणहो शब्द माझ्या स्वागताचे. आज आपण सर्वजण सेंट जोसेफ हायस्कूल व कॉलेज
त्यांनी आपल्या शाळेत 31 वर्षे म्हणजे जवळजवळ 3 दशके ज्ञानदानाची पवित्र कार्य केले आहे व त्यातून 3 वर्ष प्राचार्य म्हणून कार्य केले आहे. त्यानिमित्त आपणास आम्हा सर्वांचा सेंट जोसेफ संस्थेतर्फे सस्नेह प्रणाम. या रोजच्या आयुष्यात खूप माणसे येतात आणि जातात. त्यातली मात्र काही माणसे कायमची मनात राहतात, जी खूप काही शिकून जातात, अमूल्य क्षण देऊन जातात. खरंच काही माणसे कायमच स्मरणात राहतात. हिरव्यागार वनराईने नटलेल्या केळी बागांनी सजलेल्या सुंदर अशा रमेली धर्मग्रामातील भाटकरवाडी या गावात दिनांक 15 जून 1966 साली वडील स्वर्गीय मार्शल मरियान डिसिल्वा व आई श्रीमती मेरी मार्शल डिसिल्वा यांच्या सुशील कुटुंबात आपला जन्म झाला. आपला थोर भाऊ
करते नुसता विद्यार्थी नाते करते सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आजच्या कार्यक्रमाच्या सत्तावरती शाळेच्या प्राचार्या आदरणीय मॅडम उपस्थित पाहुणे मंडळी व आजीमागील सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी बोलणं दमदार वागणं उभारता कामात खबरदार नेतृत्व शानदार असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या आपल्या शाळेच्या प्राचार्या गेली 21 वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून आज नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. गेली 21 वर्ष उपस्थित अतिथीगण, शिक्षक शिक्षकेतर बंधू खंबीर नेतृत्व, प्रभावी वक्तृत्व, यशस्वी कर्तृत्व या त्रिगुणांचा उत्कृष्ट मिलाप असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या आदरणीय प्राचार्या सौ एलिया मॅडम. सहाय्यक शिक्षिका म्हणून सेंट जोसेफ संस्थेत त्या रुजू झाल्या आणि आज त्या प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. मान्यवर मंडळी, माझे शिक्षक आणि सो एलिया फर्नांडिस यांच्या कुटुंबातील सर्व कुटुंबीय. As I stand here, I could see there are two generations before me. There is a one generation which taught me in the same school, and I could see Tejaswini ma'am here, Kirtani madam is over there. मला सर्व शिक्षकांची ऐकणी नावं येत नाही, परंतु प्लीज मला तुम्ही समजून घ्यायचं आहे. तुमचं जनरेशन माझ्या जीवनामध्ये होतं हे तुम्ही मला घडवलेलं आहे. Today I am here as a manager of the school, and that credit goes to all my teachers. The second generation which I see here, the generation which I have to take care of this. Because all these are the new talented and extraordinary teachers, multi-talented, I could see I have to handle. And therefore, I mentioned in the beginning that I stand here and I could see the two generations over here. प्रिय मित्रांनो आणि आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारपोटी सो एलिना मॅम, माझ्या हातामध्ये पेपर नाही, म्हणजे यू कॅन फील there are two possibilities can happen. Two possibilities. You pray for the at least one possibility. The one possibility could be my speech will be short. The other possibility that my speech may prolong, and I am sure you will not bear that. You will not bear. The courage that she has in her to face the challenges in life is immense, and I love her for that and the way she deals with it. या जगात तिला काहीही अशक्य नाही. ती सगळ्या कठीण परिस्थितीतून वाट काढून धीरपणे पुढे आणि बाहेर पडते. ती माझी आई होण्याचा मला खूप अभिमान आहे. आणि जसं तिने मला लहानाचं मोठं केलं आणि मला एवढं उच्च शिक्षण देऊन एक आर्किटेक्ट बनवलं आणि मला अजून जास्त शिकण्यास कॅनडाला पाठवलं, ज्याप्रमाणे मी माझं मास्टर्स कंप्लीट केलं आणि ती माझ्या पाठीशी उभी राहिली, ही खूप मोठी धाडसाची गोष्ट आहे. दिवस रात्र एक करून तिने अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. त्याबद्दल आय लव्ह यू अ लॉट माय मॉम. आय लव्ह यू. युअर ग्रेट. तिचे सपोर्टिंगचा त्यावेळेस जॉन अंकल ऑफिस सोबत उभे होते. त्याने मला आलेली संधी न सोडायला मला सल्ला दिला आणि मला म्हणाले, कोणी चान्स घालू नको, हं, हल्ली शाळा मिळत नाही. जणू तरी माझ्या चांगल्या भवितव्याची भविष्यवाणी जॉन अंकल यांच्या मुखात मदत झाली. आय रिअली थँकफुल टू जॉन अंकल. झालं माझ्या सेंट जोसेफ हायस्कूल संस्थेची पहिला दिवस. मी चाकूरमध्ये प्रवेश केला. आसामच्या वेळी जल्दी झालेला तो चाकून पाहून मला थोडीशी भीती देखील वाटली, पण क्षणात मला बरंही वाटलं, कारण त्या चाकूरमध्ये एन्जॉयिंग टीचर्स माझ्यावर वसईचे होते आणि सर्वच माझ्या ओळखीचे होते. त्यामुळे सेंट जोसेफ हायस्कूल उत्तरमध्ये नावाजलेली व खूप मोठी
इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाते. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असलेल्या व 70 to 80 टीचर्स असलेल्या संस्थेत शिकण्याची संधी गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणायला आली. त्याबद्दल सर्वप्रथम प्रभू परमेश्वराचे मी सदस्यः आभार मानते. माझ्या अध्यापनाचा विषय इंग्रजी. विद्यार्थी मी एलिना मॅडम, तुम्ही जीवनामध्ये यशस्वी झालात, कारण असं म्हणतात अच्छे लोगों के साथ हमेशा अच्छा ही होता है, आणि म्हणून तुमच्या बाबतीत सर्वस्व झालेलं आहे. मुलीविषयी त्या थोड्याशा भाव झाल्या. मी तुम्हाला एक अत्यंत मुक्त वार्ता सांगणार आहे की कोणालाच माहीत नाही. त्या आपल्या मुलीकडे कॅनडाला जायचं म्हणजे ठरवलेलं आहे, पण त्या जाण्याची थोडीशी मुक्त वार्ता आहे. मी आता फादर रॉबिन यांना विनंती करतो की त्यांनी माझा प्रोटोकॉल तुमचा चांगला आहे. या पत्रिकेवरती तो कार्यक्रम दिलेला आहे. त्याप्रमाणे सरकार नोकरीचं भाषण किंवा मनोगत किंवा अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर दुसऱ्या कोणी बोलायचं नसतं. त्यामुळे आता मी बोलू की नको हा मोठा एक प्रश्न आहे. पण तुमचा प्रोटोकॉल बरोबर आहे, तरी पण मी फक्त 2 शब्द बोलतो. माझं ऑर्गनायझेशन 16 जानेवारी 1992 झालं. येथे आमचं ऑर्गनायझेशन एप्रिल महिन्यामध्ये असतं, परंतु आमची 6 महिन्याची शिक्षण आमचं वाढवलं. त्यामुळे आम्हाला 3.5 वर्षाची संपूर्ण थिओलॉजीचा अभ्यास करावा लागला. आणि त्या अगोदर मी अगोदर पॅरिसमध्ये रिजन्सीसाठी बॅटलेट मिनिस्ट्रीसाठी येत होतो. माझं मायकल कोलिया याचाच मरण पावले, हे माझ्याबरोबर होते. माझं ऑर्गनायझेशन झाल्यानंतर मला अपॉइंटमेंट मिळाली नाही. म्हणजे आमच्या पॅरिसमधल्या कोणालाच अपॉइंटमेंट लेट बांधलेलं सायमन विमेंट यांनी दिली नाही. कारण अपॉइंटमेंटची वेळ असते, नेमणुकांचा वेळ असते एप्रिल महिन्यामध्ये किंवा मार्चमध्ये. आमची ऑर्गनायझेशन झाली होती जानेवारी महिन्यामध्ये. पण एक दिवस मला कार्यालय सायमन विमेंट टाकून पत्र अपॉइंटमेंट लेटर, आणि त्यामध्ये दिलं होतं यू आर बीन अपॉइंटेड इन द पॅरिस ऑफ उत्तम लेडी ऑफ द सी जज, यू आर गोइंग टू कंटिन्यू देअर. आणि मला खूप बरं वाटलं. एप्रिल महिन्यामध्ये
काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलं या साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. चांदीचं पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे. मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला, सोबतीला सारा परिवार पाहिजे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. होटाची लाली नी कानाची बाली, की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. रफ्तार से चल पड़ी, जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई. हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा, समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. झगमग लागलाय आपतो तावा कोसळतील पावसाच्या दारा. शेतकरी भावात लाट करा, निसू नको तुम्ही करा. चला शेतांचा पावात नांगर करा, पहिलं जोरूनची शेत नांगरा. हे कुलबी आम्हाला बोलतात शेतकरी,
सकल परी. हे कुणबी आम्हाला बोलतात शेतकरी, जलम केलाय आमचा शेतावरी. जोरून बैलाची जोरी जोरून बैलगाडी जाता शेतावर सकल परी. देवलाचे मंगारी वाडी, त्या वाडीची सूर काय गोडी. देवलाची मंगारी वाडी, त्या वाडीची सूर काय गोडी. तेरे भंडाऱ्या तुझी ताडी हाय लय गोरी. तेरे भंडाऱ्या तुझी ताडी हाय लय गोरी. देवलाचे मंगारी वाडी, त्या वाडीची सूर काय गोरी. देवलाचे मंगारी वाडी, त्या वाडीची सूर काय गोरी. भावांनो बहिणींनो, आज सगळी दुनिया ईस्ट का वेस्ट, ईस्ट इंडियन संस्कृती हाय बेस्ट. इसरा सगळं दुःख बाजूला ठेवा, टेन्शन नाचा मजा करा. येस हा या सोल्याचं आवतण. शेतवारी राबताव दर्यावर खपताव, शिकारान पोरी पडताव, नोकरी धंदा या पार करताव. सुनाती सोनं याला मानिताव, सगळ्यांची मिळून रेताव, वारवलांचं ऐकिताव. जातीची भक्ती न धर्माची सच्ची, हाव माणुसकीला मानिताव. ईस्ट इंडियन जाती जलमल्याव, कुणबी कोळी भंडारी आगरी जाती जरी वाहिल्या. बारकी मोठी एकूण संस्कृती, मानाशी मान मिळता. मानान मान करता अभिमान, ईस्ट इंडियन संस्कृती महान. मानान मान करता अभिमान, ईस्ट इंडियन संस्कृती महान. ईस्ट और वेस्ट, ईस्ट इंडियन कल्चर इज बेस्ट. ईस्ट और वेस्ट, ईस्ट इंडियन कल्चर इज बेस्ट. कुणबी कोळी भंडारी आगरी जाती जरी वाहिल्या. बारकी मोठी एक संस्कृती, मानाशी मान मिळता. मानान मान करता अभिमान, ईस्ट इंडियन संस्कृती महान. मानान मान करता अभिमान, ईस्ट इंडियन संस्कृती महान. सोहळ्याला रंगत चढते नृत्य आणि श्रवणीय झाले. आपल्यासाठी नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थिनींचे आभार. सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आजच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार. तसेच आज सर्व मुलांना आणि शेंडेपण म्हटल्यानंतर झाडाला शेंड्यामध्ये उंच तो जसं मानाने बोलतो, असतो फिरतो, आपल्याला घेरे देतो, अशी आमची देवता.
आहे.